राधानगरी तालुक्यातील मालवे येथे शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीने जाहीर सभा घेण्यात आली। या सभेला मालवे गावासह पंचक्रोशातील शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। यावेळी प्रास्ताविक शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला। सभेत वक्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गावर जोरदार टीका केली। या महामार्गाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता असून राज्यातील जनतेवर हा प्रकल्प जबरदस्तीने लादला जात असल्याचा आरोप करण्यात आला। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सुपीक बागायती जमिनीतून हा महामार्ग जाणार असल्याने हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची भावना सभेत व्यक्त करण्यात आली। या प्रकल्पामुळे दोन्ही जिल्ह्यातील साखर उद्योग, शेतीपूरक व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असे मत उपस्थितांनी मांडले। गेल्या 2 दशकात शेतकऱ्यांनी नदीकाठावरून पाईपलाईनद्वारे पाणी आणून शेती बागायती केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसोबतचे पशुपालन आणि इतर पूरक व्यवसायांवरही या महामार्गाचा गंभीर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यातून गोव्याकडे जाण्यासाठी आधीच 7 मार्ग उपलब्ध आहेत। यामध्ये 3 राष्ट्रीय महामार्ग आणि 4 राज्य महामार्गांचा समावेश असून या मार्गांवर वाहतूक तुलनेने कमी असल्याने नवीन महामार्गाची आवश्यकता नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। या महामार्गासाठी सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्याचा आर्थिक बोजा राज्यातील जनतेवर टोलच्या माध्यमातून टाकला जाणार असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली। सभेच्या शेवटी मालवे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी एकजूट दाखवत 1 इंचही जमीन देणार नाही असा ठाम निर्णय जाहीर केला। तसेच राज्य सरकारने जमीन मोजणी किंवा भूसंपादनाचा कोणताही प्रयत्न केल्यास तो तीव्र आंदोलन करून उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।